संध्याकाळी सगळी कामं आवरली आणि जेवणाला लागलेली. त्याच्यामध्ये धना पावडर बनवली. धना पावडर मी घरीच बनवते. पाव किलो धने घेतले आणि 1 वाटी त्याच्यामध्ये बडीशोप घातली. बडीशोप घातल्याने याची टेस्ट खूप चांगली वाटते. आणि यांना थोडे 2 मिनटं भाजून झाल्यावर यांना थंड झाल्यावर ग्राइंड करून घेतली आणि नो केमिकल धना पावडर रेडी आहे. खोबऱ्याची चटणी बनवली. 1 वाटी नारळ घेतला आणि त्याला सुका खोबरा म्हणजेच आणि त्याला कट करून मग 2 मिनटं भाजली. त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणीच्या कळ्या टाकल्या साळीसहित आणि व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर ह्यांना ग्राइंड करायला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट घातला, चवीप्रमाणे मीठ घातला. लाल तिखट कमी जास्त आपण करू शकतो आपल्याप्रमाणे आणि याला पल्स मोडवर असा दरदरीत असं दळून घ्यायचं आणि छान अशी चटणी रेडी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर मुलं बोर झालेली आणि आमच्या घराच्या जवळच एक गार्डन आहे, तिथे घेऊन गेलो आम्ही. मी आणि नमिता घेऊन गेलो या दोघांना तिघांना आणि खेळत होते. हे लोक एक बीन्स जमा करत होते आणि ह्या बीन्सला नक्की काय बोलतात हे तुम्ही नक्की सांगा मला. आणि ही बीन्स सगळे शोधत होते. यांचे कॉम्पिटिशन लागलेले की किती कोणाकडे असतील. छान असा गार्डन आहे, पण कधी यायला जमत नाही, कामांमुळे सुट्ट्या नाही भेटत जास्त. आणि मग यांनी क्रिकेट खेळले. क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर थोडा वेळ बसलो तिथं आणि त्यानंतर मग आम्ही निघून आलो घरी. घरी आल्याच्या नंतर बघू शकताय आर्याने एवढे बीन्स जमा केले होते आणि देऊनी तर खूपच जमा केले होते. त्यानंतर चहा नाश्ता केला आणि कामावर आली आणि कामावर आल्याच्या नंतर इथे बनवली होती अंडा कढी आणि चपात्या, कांदा कट केला आणि छान असा जेवण बनवला. आणि सकाळसाठी काय भिजवायचं ते भिजवून व्यवस्थित अंडा कढी वगैरे सगळं झाकून मी माझ्या घरी आली. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.